बुवा तेथे भाया अर्थातच कॅप्टन अशोक खरात उर्फ कृष्णाचा अवतार तुमच्या 16 सोमवार मध्ये कायद्याचा अभ्यास आहे. धर्म आणि अध्यात्म आहे, तसंच त्या धर्माचा अर्थ सांगणारे आणि परमेश्वराचा मी अवतार आहे असं सांगणारे अनेक बाबा बुवा भोंदू आपल्या समाजामध्ये अगदी बख्खळ स्वरूपात आपल्याला आढळतात. की 2014 साली मोदींचं राज्य आलं, हिंदुत्वाचा विचार करणारं राज्य आलं, सनातन धर्माचा आदर करणारं राज्य आलं, त्याच्यामुळे या बाबा बापूंची चलती आली अशी एक सोयीस्कर थिअरी मांडली जाते. पतीने त्रास दिला तर कुठे तक्रार करायची हे तुमच्या गुरुवारच्या पोत्या पुराणामध्ये आहे. आनंद रंगनाथन असेल, भाऊ तोरसेकर असतील किंवा विक्रम संपतराज, संजीव सन्याल, साई दीपक अशा प्रकारचे अनेक विचारवंत पुढे आले. ते निसंशय हिंदू विचारवंत होते, पण यांच्यापैकी एकानंही, तुम्हाला मी सांगतो, एकानंही कधीही कुठल्याही बाबा बापूचा गंडा बांधा असं सांगितलंय असं आपल्याला अजिबात दिसणार नाही. किंबहुना त्यांनी करून टीका केली असंच आपल्याला दिसेल. दुःख म्हातारी मेल्याचं जेवढं आहे त्यापेक्षा काळ सोकावतोय ही भीती मला जास्त वाटते. अंधश्रद्धा उखडून टाकण्याच्या नावाखाली आम्ही श्रद्धाच उखडून टाकतोय का, हा देखील विचार या निमित्तानं व्हायला हवा. हेच ते ज्याला आपण काय म्हणतो लो सायंटिफिक टेम्परामेंट. आणि ते लो सायंटिफिक टेम्परामेंट तुमच्याकडे आहे असं एकदा त्या बाबाला कळलं की मग तुमची पिळवणूक चालू होते. अँड जस्ट फॉलो मी. अंधश्रद्धा उखडून टाकतोय या नावाखाली श्रद्धा उखडून टाकणाऱ्या शक्तींपासून सावध करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. नमस्कार, डॉक्टर उदयनिर्कर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, या भागात आपण चर्चा करणार आहोत बुवा तेथे भाया अर्थातच कॅप्टन अशोक खरात उर्फ कृष्णाचा अवतार, तो आणि त्याच्या सर्व लीला आणि त्याला फशी पडलेला एक मोठा समाज, ज्यात राजकारणी आहेत, महिला आहेत आणि एकूणच तरुणाई देखील आहे. या सगळ्याची आपण आज सांगोपांग चर्चा करणार आहोत. प्रेक्षको, भारत आणि त्यातलं कुठलंही राज्य घ्या, हे एक धार्मिक आध्यात्मिक अशा पायावर उभ्या राहिलेल्या समाजाने बनलेला देश आहे. आपल्या देशामध्ये धार्मिकता आणि अध्यात्म नाही असा एकही प्रदेश तुम्हाला काढून मिळणार नाही. जसं आपल्याकडे धर्म आणि अध्यात्म आहे, तसंच त्या धर्माचा अर्थ सांगणारे आणि परमेश्वराचा मी अवतार आहे असं सांगणारे अनेक बाबा बुवा भोंदू आपल्या समाजामध्ये अगदी बख्खळ स्वरूपात आपल्याला आढळतात. आणि त्यांनीच आपल्या समाजामध्ये एक मोठा संप्रदाय उदयाला आणलेला आहे आणि त्या संप्रदायाचीच आपण आज चर्चा करणार आहोत. प्रेक्षको, हे सगळं आपण बोलतोय ते कॅप्टन अशोक खरात आणि त्याच्या लीला या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर. मुळातच अशी माणसं निर्माण का होतात हा माझा पहिला प्रश्न आहे. त्यांना चांगल्या मध्यमवयीन घरातल्या सुशिक्षित सुंदर महिला फशी का पडतात, बळी का पडतात हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरं, सर्व शक्तिमान असे राजकारणी यांच्याकडे रांगा का बरं लावतात? सेलिब्रिटीजना यांच्या पायावर लोळण घ्यायची का बरं गरज पडते? आणि मग त्यातून उभे राहणारी त्यांची ती डोळे दिपवणारी श्रीमंती सगळंच उबगवाण आहे. तुम्हाला मी सांगतो, एक प्रकारे एका रोगट समाजाचं दर्शन या अशा बुवा बापू यांच्यामधनं आपल्याला होत असतं. आज एकही मनगट असं नाहीये. तुम्हाला मी सांगतो, कुठल्याही राजकारण्याचं सेलिब्रिटीचं हात जरा खाली करून बघा की तुम्हाला त्याच्यावर विविध रंगाचे धागे दोरे, काळ्या पिवळ्या लाल निळ्या अशा सगळ्या रंगाचे विविध प्रकारचे धागे दोरे अगदी पायावर सुद्धा बांधलेले दिसतात. त्याच्याशिवाय एकही मनगट आज महाराष्ट्रात नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं मन आणि मनगट हे दोन्ही क्षतिग्रस्त आहे. म्हणूनच याची चर्चा व्हायला हवी. चर्चा फक्त एकट्या अशोक खरातची नाही आहे किंवा त्याला फशी पडलेल्या या राज्य महिला आयोगाच्या आणि एका प्रदेशाच्या महिला प्रदेशाध्यक्षांची नाही आहे. खरोखरच भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बाबा बापू यांची चलती आहे का, तर त्याचं स्पष्ट उत्तर होय असं आहे. मी भारतातले जवळपास प्रत्येक प्रदेश पालथा घातलेला आहे आणि त्या प्रत्येक प्रदेशामध्ये मला हे असे बाबा भोंदू बाबा आढळतात. भारतामध्ये तर ज्यांच्या स्टोरीज मी स्वतः रिपोर्ट केलेल्या आहेत असे अनेक जण आहेत. तुम्हाला सांगतो, नित्यानंद स्वामी, ज्यांचे सेक्स व्हिडिओज एका दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या सोबतचे गाजलेले होते.
गुरमीत राम रहीम, डेरा सच्चा सौदा आणि तिथले अत्याचार सगळ्यांच्या समोर आहेत. सीबीआयनी या सगळ्या बलात्काराच्या केसेसची इन्क्वायरी देखील केली. आसाराम बापू त्यांच्या आश्रमात चक्क मृत्यू घडला आणि प्रत्यक्ष त्यांच्यावरच बलात्काराचे आरोप झाले. चंद्रास्वामी, इंदिरा गांधी यांच्या काळात त्यांचं आणि नंतर नरसिंहराव यांच्या काळात पंतप्रधानांचं कार्यालय कोण चालवतं, तर त्याचं उत्तर गॉड मॅन असा शब्द ज्यांच्यावरून आला ते चंद्रास्वामी. अर्थात ते काही पहिले नाही, त्याच्या आधी देखील आपल्याकडे धीरेंद्र ब्रह्मचारी होते. मग आले चित्रगुप्त बाबा. त्या चित्रगुप्त बाबांवरही सेक्स आणि प्रॉपर्टी, इलिगल प्रॉपर्टी म्हणजे अवैध अशा प्रकारची संपत्ती याचे अनेक आरोप झाले. मग स्वामी प्रेमानंद असतील, सदाचारी बाबा असतील किंवा तो कोण रामपाल असा जो एक महाभाग होऊन गेला, हे सगळ्या भारताच्या सगळ्या भागामध्ये आहेत. आणि त्यांचे फॉलोअर कोण आहेत? ते केवळ एका समाजाचे, एका कमी उत्पन्न आर्थिक गटाचे, लाचार, ज्यांना समाजात काही मिळालं नाही असे गरीब आहेत का? तर अजिबात नाही. तुम्हाला मी सांगतो, भारतातल्या सर्व भागात सर्व आर्थिक प्रकारच्या अशा वयोगटातले स्त्री पुरुष असे सर्वच जण यांच्या कच्छेपी लागलेले आपल्याला दिसतात. एकीकडे आपण म्हणतो की जेन झी तरुणाईचा देवावरचा विश्वास उठलेला आहे, ती एक प्रकारे देवाला न मानणारी आहे. परंतु खूप मोठ्या प्रमाणावर हीच तरुणाई देवाचा अवतार असणाऱ्या किंवा असं सांगणाऱ्या, भासवणाऱ्या बंधूबाबांच्या चरणी मात्र आपल्याला विलीन होताना दिसते. हे फार मोठं गौड बंगाल आहे. त्याच्यावरती का विश्वास ठेवतायत याची देखील आज या निमित्ताने चर्चा व्हायला पाहिजे. आणखीन एक आरोप ज्याचा थेट पहिलाच उल्लेख करून त्याचा समाचार घेणं गरजेचं आहे, आणि तो म्हणजे आपल्याकडे काहीही झालं ना की 2014 साली मोदींचं राज्य आलं, हिंदुत्वाचा विचार करणारं राज्य आलं, सनातन धर्माचा आदर करणारं राज्य आलं, त्याच्यामुळे या बाबा बापूंची चलती आली अशी एक सोयीस्कर थिअरी मांडली जाते. वरती जी सगळी मगाशी मी नावं घेतली ना, त्या सगळ्या केसेस ह्यांचा उदय जो झालेला आहे तो 2014च्या आधी झाला. आणि त्यातले बरेचसे जण चंद्रस्वामींचा अपवाद वगळता यांची जी अटक आहे आणि त्यांची पाळमुळं खडून काढली ती 2014 नंतर मोदींचं राज्य आल्यानंतर ही देखील वस्तुस्थिती आहे. अनेकांवर कारवाई झाली ती देखील याच काळामध्ये, हे आपण समजून घेतलं पाहिजे. याचा अर्थ त्यांच्याकडे सेलिब्रिटी आणि राजकारणी जात नव्हते असं मला म्हणायचं नाहीये. ते जात होते आणि त्यांच्यावर कारवाया देखील होत होत्या, हे देखील तितकंच सत्य आहे. त्याचबरोबर मोदी आल्यानंतर अनेक राज्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे कायदे देखील पारित करण्यात आले आणि त्याखाली अनेक जणांवर कारवाई देखील करण्यात आली, हे देखील तितकंच सत्य आहे. याच काळामध्ये दूरदर्शनच्या, टेलिव्हिजनच्या चॅनल्सच्या डिबेट्सवर संध्याकाळी साधारणतः हिंदू धर्म किंवा त्याला एक सकारात्मक अशा स्वरूपाच्या चर्चा व्हायला लागल्या. आनंद रंगनाथन असेल, भाऊ तोरसेकर असतील किंवा विक्रम संपत, संजीव सन्याल, साई दीपक अशा प्रकारचे अनेक विचारवंत पुढे आले. ते निसंशय हिंदू विचारवंत होते. पण यांच्यापैकी एकानंही, तुम्हाला मी सांगतो, एकानंही कधीही कुठल्याही बाबा बापूचा गंडा बांधा असं सांगितलंय असं आपल्याला अजिबात दिसणार नाही. किंबहुना त्यांनी करून टीका केली असंच आपल्याला दिसेल. लोकांचा आक्षेप आहे ना, तो रामदेव बाबांचे प्रोडक्ट 2014 नंतर विकले जायला लागले हा आहे. पण एक लक्षात घ्या, सरकार तुम्हाला अनुकूल आहे म्हणून तुमचे प्रोडक्ट 10 वर्ष विकले जातील याच्यावर छातीवर हात ठेवून विश्वास बसतो का? मला सांगा. सरकार त्यांना कदाचित सवलती देऊ शकेल, त्यांची प्रोडक्ट मार्केटमध्ये येऊ शकतील, परंतु 10 वर्ष ती प्रोडक्ट चालतात, या त्या प्रोडक्टची गुणवत्ता आणि त्यांचं मार्केटिंग याला काहीतरी आपण किंमत देणार आहोत की नाही? चला, मुद्दा तो नाहीये. एक वेगळा मुद्दा मला या निमित्ताने समोर मांडायचा आहे आणि तो म्हणजे आपल्याकडे 2012-13 पासून इंटरनेटचा बोलबाला सुरू झाला आणि आमच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये इंटरनेट आलं. 2012 साली साधारणतः 13% भारतीय इंटरनेट वापरायचे आणि आज तीच संख्या 65% वर जाऊन पोहोचलेली आहे. आता इथेच समाजाचं एक रील करंट झालं. जे रिअल करंट व्हायला पाहिजे त्याच्याऐवजी आमच्याकडे रील करंट झालं. तेव्हाच करोना आला. त्या करोना काळामध्ये प्रचंड असुरक्षितता, अनेकांचे जॉब्स गेले आणि जवळपासचे नातेवाईक देखील गेले. एक विलक्षण असुरक्षितता आम्हा सगळ्यांनाच वेढून टाकत होती आणि एक एकाकीपणा, एकटेपणा आम्हाला जाणवायला लागला होता. ही जी जीवनाची वाढती असुरक्षितता होती त्यातून एक मानसिक दौर्बल्य असणारे एक फ्रस्ट्रेशन किंवा डिप्रेशन याचा सामना करायला लागले.
आणि त्यात त्यांना शोध होता तो एका स्पिरिच्युअलिटीचा किंवा एका अशा आध्यात्मिक धार्मिक आधाराचा की जो आधार त्यांना जीवनाविषयी काहीतरी शाश्वत असं सांगेल. याचं कारण सगळंच आजूबाजूला क्षणभंगूर होत होतं. अशाच काळामध्ये आपल्याकडे या सगळ्या बाबा बापूंचे रील्स खूप पॉप्युलर व्हायला लागले. साधारणतः या प्रत्येकाने सुरुवात ध्यानधारणेनं करा असं सांगितलं आणि मग त्यातून आत्मपरीक्षण करा, हे तत्वज्ञान स्वीकारा आणि त्यातून एक जीवनशैली विचारसरणी असं सगळं प्रसाराचं स्वरूप होतं आणि त्याला आमची जेनजी मोठ्या प्रमाणात बरी पडली. त्यांच्या समोर असलेले असुरक्षिततेचे, करिअरचे, स्पर्धात्मकतेचे, हॅपीनेसचे, रिलेशनचे किंवा रिलेशनशिपचे, सेक्सचे, या सगळ्या प्रश्नांची त्यांना अनुकूल अशी उत्तरं, योग्य उत्तरं म्हणत नाहीये मी, त्यांना अनुकूल अशी उत्तरं हे बाबा वगैरे सगळे द्यायला लागले आणि त्यातूनच आम्हाला आमच्या आयुष्याचा हेतू मिळालाय असं या जेनझीला वाटायला लागलं आणि एकूणच हातातून निसटू जाणाऱ्या, भरकटू पाहणाऱ्या अशा दिशाहीन आयुष्यावर आपली मांड बसली आहे, आपला कंट्रोल बसलाय असं या विचारसरणीतून विचार करायला लागल्यानंतर त्यांना वाटायला लागलं. आणि तिथेच कुठेतरी ही जेनझी या भोंदू बाबांच्या नादी लागली आपल्याला दिसते आणि मग एकदा आपल्या कच्छपी एखादा माणूस किंवा एखादी महिला लागली की तिचं शोषण आणि पिळवणूक कसं करायचं याची एक यंत्रणाच त्यांच्याकडे उभी असते. ती यंत्रणा कार्यरत झाली. एक गंभीर प्रश्न जो भोंदू अशोक खरात याच्या रूपानं आपल्या समोर आलाय आणि तो म्हणजे इतक्या चांगल्या घरातल्या सुस्वरूप शिकलेल्या महिला याला बळी कशा पडतात, याच्या जाळ्यात कशा अडकतात, त्यांचं ब्रेन वॉश अशा प्रकारचे भोंदू बाबा नेमकं कशानं करतात. हो, लक्षात घ्या, जिथं कैलासा अशा नावाचं एक प्रत्यक्ष नवीन देश आणि त्याची निर्मिती इथून पळून गेलेला बाबा करतो आणि परमेश्वराच्या नावाखाली वाटेल ते बेताल बडबडून तुमची करमणूक देखील करतो आणि हजारो देश विदेशातले फॉलोअर्स शिष्य मिळवतो, तिथं अशा महिलांना बळी पाडणं किंवा फशी पाडणं फार कठीण आहे असं समजू नका. आणि याचाच फायदा या कॅप्टन भोंदू अशोक खरातनी घेतला. आता लक्षात घ्या, काही वर्षापूर्वी 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये एक फार मोठं महिलांवरच्या अत्याचाराचं कांड घडलं आणि त्यातून तो जो तिथला बाबा होता त्या बाबाची चरण धूळ आमच्या पायावर पडली ना, आमच्या डोक्यावर पडली नाही याच्याकरता हळहळणाऱ्या महिलाही तिथे होत्या. हा विरोधाभास आपण कसा कसा सांगणार आहोत मला सांगा. हे दोन्ही एकाच वेळी होत होतं आणि या सगळ्या मागे काय असेल तर ती एक लाचार अंधश्रद्धा. एकीकडे शिक्षणाचा अभाव, दुसरीकडे काहीतरी वैगुण्य, म्हणजे एकतर मूल होत नाही, प्रगती होत नाही स्वतःच्यात आर्थिक क्षमता कुवत नसल्यामुळे कुटुंबात मान सन्मान नाही, समाजात मान सन्मान नाही आणि त्याच्यामुळे एक प्रकारे दिशा हरवलेली, चेहरा हरवलेला असा एक महिलांचा मोठा वर्ग मनशांतीसाठी आणि स्वतःच्या ओळखीसाठी अशा बुवा बापूंच्या नादी लागतो. ही वस्तुस्थिती आहे आणि त्यातूनच एक समज दृढ व्हायला लागतो आणि तो म्हणजे या अशा बाबा बापूंकडे गेलं की आपल्या ज्या सांसारिक समस्या आहेत, वैयक्तिक समस्या आहेत, त्या समस्या दूर होतात. हेच ते ज्याला आपण काय म्हणतो लो सायंटिफिक टेम्परामेंट. आणि ते लो सायंटिफिक टेम्परामेंट तुमच्याकडे आहे असं एकदा त्या बाबाला कळलं की मग तुमची पिळवणूक चालू होते. अँड जस्ट फॉलो मी नावाचा एक अंधभक्त समाज, कल्ट संप्रदाय त्यातून निर्माण होतो. साधारणतः 35 ते 50 वयोगटातल्या महिला, विशेषतः टियर 2 आणि टियर 3 म्हणजेच जिल्हा किंवा तालुका स्तरावरच्या गावातनं आलेल्या या महिला, स्वतःची ओळख नाही आणि दुसऱ्यावरच्या अवलंबित्वाखाली आतापर्यंत स्वतःची अशी विचारधारा नसलेला एक मोठा वर्ग की ज्यांची विज्ञानाची आणि आधुनिकतेशी पूर्णपणे फारकत झालेली आहे, असा वर्ग मग यांच्या कच्छपी लागतो. आणखीन एक, लहानपणापासून त्यांनी घरात पाहिलेलं वातावरण, सतत तू गप्प राहा, प्रश्न विचारू नको, घराबाहेर जाऊ नको, मुलगा आणि मुलगी यांच्यात केलेला भेद, त्यातूनच एक बनलेली पराभूत, आत्मविश्वास गमावलेली लाचार मानसिकता, त्या लाचार मानसिकतेतूनच पुढे या बाबा बापूंच्या कच्छपी लागणं आलं. एकदा त्यांच्या पायावर आपलं घराणं घातलं की सगळ्या आपल्या समस्या सुटतील असा अंधविश्वास त्यातून निर्माण होतो. मला इथे तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे आणि तो म्हणजे
हे सगळे बुवा बापू आहेत ना, त्यांच्याऐवजी कधी महिला बुवा बापू पाहिल्यात का की ज्या पुरुषांवर अत्याचार करतायत, अशा इलिगल अवैध संपत्त्या निर्माण करतायत, ड्रग्सचा धंदा करतायत, अशा प्रकारे त्यांच्याकडे अवैध अशा प्रकारे पुरुषांची देवाणघेवाण होते असं आपल्याला कधी दिसत नाही. या वस्तुस्थितीतच या महिलांचं शोषण नेमकं कोण आणि कसं आणि का करतंय याचं उत्तर दडलेलं आहे. याच्यात आणखीन एक असतं ते म्हणजे प्लॅसिबो इफेक्ट असतो. प्लॅसिबो इफेक्ट म्हणजे काय? चार चौघी त्या बाबा बापूंकडे जातात आणि त्यातली एक म्हणते की माझं जे रोग होता किंवा माझं जे दुःख होतं ते बाबाकडे गेल्यामुळे त्यांनी काय दिलेला प्रसाद खाल्ला किंवा त्याचं तीर्थ प्यायलं, पायाचं का अंगाचं काय जे असेल ते, त्याच्यामुळे आम्हाला बरं वाटायला लागलं, थोडं थोडं बरं वाटायला लागलं, की मग एक प्लॅसिबो इफेक्ट तुमच्यामध्ये येतो आणि तो प्लॅसिबो इफेक्ट तुम्हाला असं सांगायला भाग पाडतो की मलाही थोडंसं बरं वाटतंय. खरं तर तसं वाटत नसतं, पण तसं बोलायला तुम्हाला चार चौघांचा एक दबाव तुमच्यावर येतो. विचार करा, अशोक खरातकडे आलेल्या महिलांनी त्यांच्या मुलांना कसं वाढवलं असेल? अशाच अंधश्रद्धा वातावरणात त्यांच्या मुलींसमोर काय आदर्श ठेवला असेल की परिस्थिती बिकट आली तर संघर्ष करायचा का बाबा बापूच्या पायावर आपलं डोकं आदळायचं आणि त्याच्यावर सगळा भार सोपवायचा आणि मग तो करेल ते शोषण त्याचा प्रसाद म्हणून स्वीकारायचं? ही कुठली आली मानसिकता? हा कुठला महाराष्ट्र? असा प्रश्न या ठिकाणी पडतो. एक पुढचा प्रश्न माझ्या मनात असा आहे की असे अनेक गैरप्रकार उघडकीला येतात, पण तरी देखील समाज सुधारताना दिसत नाही. काही दिवसांनी तोच समाज आणि एक नवा बापू नव्या अवतारात तुमच्या समोर येतो. याला काय म्हणायचं? त्याचं उत्तर हेच आहे की समाजामध्ये दृढ झालेली अंधश्रद्धा. यश मिळवायचं असेल तर ते कष्ट करून मिळवावं लागतं, त्याला सातत्य लागतं. याविषयी आमच्या मनात असलेली नावड, त्यामुळे क्विक फिक्स सगळ्यांना हवंय. चटकन शॉर्टकट घ्यायला समाजातला प्रत्येक जण, मग तो गरीब असला पाहिजे असं नाही, तो श्रीमंत असेल तरी देखील तो असे शॉर्टकट घ्यायला तयार होतो. आणि मग एकदा त्यांच्या पायावर लोळण घालणारे सेलिब्रिटीज आणि पॉलिटिशियन्स दिसले की उनके जैसा मैं, सलमान सारखी हेअरस्टाईल हवी, त्याच्यासारखे कपडे हवेत, मग तसंच सेलिब्रिटी जे असतील ते ज्या बाबा बापूकडे जातात त्याच्या पायावर आम्हीही डोकं ठेवायचं, असा एक लाचार समाज मग स्वतःची शिकार करायला आपणहूनच त्यांच्या गुहेत जातो. काही बाबा बापू या कलेत इतके प्रवीण झालेत की त्यांच्याकडे इतकी जबरदस्त भक्तांची संख्या असते की राजकीय नेत्यांना आपल्या अस्तित्वासाठी निवडून येण्याकरता म्हणून त्यांच्याकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. ही देखील तितकीच वस्तुस्थिती आहे. आणि मग जन्माला येते ती एक स्टेट विदिन द स्टेट अशी अवस्था. हेच ते आजच्या काळातलं रासपुतीन. रासपुतीन म्हणजे सत्तेबाहेरचं असं सत्ता केंद्र की ज्याच्यावर कोणतीच जबाबदारी नाही आणि तो अशा प्रकारच्या अंधश्रद्धांचा वापर करून एक शक्ती केंद्र चालवतो आणि त्यातून देश डबघाईला जाऊ शकतो. आणि म्हणूनच गोष्ट जरी एका नाशिक जिल्ह्यात घडली असली तरी त्यातून एक फार मोठं व्यापक षडयंत्र या समाजाच्या निरोगीपणाच्या विरोधात उभं राहत आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे अशा रासपुतीनांचा धर्म, अध्यात्म, सत्कार्य, सत्कर्म, कष्ट याच्याशी सुतराम संबंध नसतो, मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणूनच अशा बाबा बापूंच्या निधनानंतर त्यांचं जे गाव असतं, उभे केलेले मठ असतात, आश्रम असतात, हे सगळे नंतर ओस पडतात. पुट्टपार्थीला जाऊन बघा, सत्य साईबाबा गेले आणि गावच एक प्रकारे उजाड होऊन गेलं. इतकंच काय, तर इंदूरचे भय्यू महाराज, एकेकाळी त्यांच्या आश्रमामध्ये काय लगबग होती ही मी स्वतः डोळ्यांनी बघितलेली आहे. पण आता आता त्या आश्रमात चिटपाखरू सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. म्हणतात ना, हाईकोर्ट जज का कुत्ता मर गया तो 10 लाख लोग आते. हाईकोर्ट का जज मर गया तो काला कुत्ता भी उसको पहुंचाने नहीं आता. हाच समाजाचा नियम आहे आणि तो या बाबा बापूंनाही लागू आहे. मग या सगळ्यांवरच सरसकट बंदी घालावी का? अजिबात नाही, अजिबात नाही. मी याच्या पूर्णपणे विरोधात आहे. याचं कारण समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली आणि वाईट अशी दोन्ही माणसं आहेत. चांगले शिक्षक आहेत, वाईट शिक्षक आहेत. चांगले पोलीस अधिकारी आहेत, वाईट पोलीस अधिकारी आहेत. चांगले न्यायाधीश आहेत, वाईट न्यायाधीश आहेत.
चांगले राजकारणी आहेत, वाईट राजकारणी आहेत, तसेच चांगले समाजात सत्कार्य सत्कर्म ह्या सगळ्याची आपल्याकडे एक आदर्शाची मुहूर्तमेढ रोवणारे जसे आहेत, तसेच काही डिझास्टर असलेले लोकही आहेत. एक लक्षात घ्या, समाजामध्ये जी असुरक्षितता पसरलेली आहे, समाजाला एका आधाराची गरज आहे, ते आधार पुरवण्याचं एक फार मोठं काम हे बाबा करत असतात, हे आपल्याला विसरता येणार नाही. काही जण चांगले काम करतात, विशेषतः जेव्हा एखादी राष्ट्रावर आपत्ती येते तेव्हा त्या आपत्तीत काम करण्याकरता पुढे सरसावलेल्या अनेक व्यक्तींमध्ये संस्थांमध्ये हे असे अनेक बाबा बापू देखील आपल्याला दिसतात. अगदी घर वापसीसारखे प्रयोग देखील अनेक बाबा आपल्याला करताना दिसतात, त्याची देखील दखल घेतली पाहिजे. आणि म्हणूनच अशी सरसकट बंदी घालावी याच्या मी विरोधात आहे. याचं कारण अनेक जण खूप चांगली शाळा चालवत आहेत, रुग्णालय चालवत आहेत, सेवा प्रकल्प चालवत आहेत, पाण्यावर काम करतायत, शेतीवर रोजगारावर काम करतायत. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये त्यांचा हात कोणी धरणार नाही इतकं कौशल्य त्यांनी आपलं हस्तगत केलेलं आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजामध्ये चांगलं आणि वाईट ओळखायची निरक्षीर विवेक बुद्धी निर्माण करणं ही पहिली गरज आहे. आता या खराब प्रकरणात जे सर्व अडकलेत आणि ज्यांच्यावर समाजात आत्ता दोष ठेवला जातोय, अशा व्यक्तींचं पुढं काय होईल? अर्थात खराबचं काय होईल हे त्याला आता अटक झालेली आहे, त्याच्यावर खटला उभा राहील आणि त्यातून काय ते पुढे येईल. ते जितकं सोयीस्कर असेल तेवढंच पुढे येईल, हे देखील तितकंच सत्य आहे. परंतु यातून त्याची सुटका होईल आणि पुन्हा तो पुनर्स्थापित होईल अशी शक्यता मला तरी कमी वाटते. आता राहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा. त्यांनी या दोन्ही पदांचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे आता त्यातून सुटका होऊन पुन्हा त्यांची राजकीय पुनर्वसन होऊन पुन्हा पूर्वीचा रुबाब आणि तो सगळा आप चालू राहील याच्याविषयी मला शंका आहे. याचं कारण अशी मंडळी सर्वसाधारणपणे निवडणुकीला उभी राहिली तर समाज त्यांना स्वीकारेलच याची खात्री देता येत नाही. इथं मला आणखीन एक विचार मांडायचा आहे आणि तो म्हणजे अशा प्रकारचा भोंदू खरात आणि त्याचे सगळी कारनामे आपल्या समोर आले की लगेच एक डावी विचारसरणी कम्युनिस्ट लोक पुढे येतात आणि या सगळ्याचं एकतर खापर मोदींवर फोडतात. मोदी नाही तर मग संघ, आणि या पलीकडे जाऊन धर्मविरोधी अशा प्रकारचा प्रचार करायला त्यांना एक मोठं हँडल मिळतं. आज दुःख म्हातारी मेल्याचं जेवढं आहे त्यापेक्षा काळ सोकावतोय ही भीती मला जास्त वाटते. अंधश्रद्धा उखडून टाकण्याच्या नावाखाली आम्ही श्रद्धाच उखडून टाकतोय का, हा देखील विचार या निमित्तानं व्हायला हवा. आणि म्हणून समाजाला अशा भोंदू बाबांपासून सावध करणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच समाजातून अंधश्रद्धा उखडून टाकतोय या नावाखाली श्रद्धा उखडून टाकणाऱ्या शक्तींपासून सावध करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. आता अशोक खरातला अटक झाली त्यामुळे त्याच्याकडे स्वतःची अनामिका कापून घेऊन काळी बाहुली आणि त्याच्यावर काय सुया टोचून रक्ताचे अभिषेक करून स्वतःची काळी कृत्य करणारे जे काही होते त्यांचं आणि त्या बाबांचं नेक्सस काही कमी होईल का? अजिबात होणार नाही, तुम्हाला मी सांगतो. त्याचं कारण ती एक मनोवृत्ती आहे आणि ती मनोवृत्ती हे करायला भाग पाडत असते. जोपर्यंत त्या मनोवृत्तीला आपण सद्वृत्तीत परिवर्तित करत नाही तोपर्यंत असे गुन्हे महाराष्ट्रात घडत राहणार, असे राजकारणी आणि असे भोंदू बाबा चालतच राहणार. आता उलट ती लोक हे सगळं झाल्यानंतर अधिक सावधपणे इतर जे भोंदू बाबा आहेत ना ते अधिक सावधपणे कार्य करतील. जसं कॅप्टन अशोक खरात याच्या जवळच्याच माणसांनी त्याच्या क्लिप्स बाहेर आणल्या. आता सगळे भोंदू बाबा त्यांच्या जवळच्या माणसांवर डोळ्यात तेल घालून लक्ष घालत असतील की यातलाच कोणीतरी सूर्याची पिसाळ होत नाहीये ना. राजकारण्यांना त्यांचा काळा पैसा जिरवायचा आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा मतदारांवर प्रभाव टाकू शकेल अशी एक पॅरलल समांतर व्यवस्था त्यांना निर्माण करायची आहे, ज्याला धर्माचा आधार असेल तर फारच उत्तम. जे भोंदू बाबा आहेत त्यांना आपली काळी कृत्य लपवण्याकरता, उभी करण्याकरता, अवैध संपत्ती गोळा करण्याकरता आणि स्त्रियांचं शोषण करण्याकरता एक राजकीय अभय कवच हवंय. त्यामुळे तसे बाबा देखील राजकारण्यांना आपल्या कच्छपी लावतील आणि राजकारणी त्यांच्या बरोबरीनं आपल्याला दिसतील. सर्वात महत्वाचं म्हणजे कष्ट न करता असुरक्षितता भेदण्याची क्षमता न दाखवणारा समाज
अशा भोंदूबाबांच्या पायावर लोटांगण घालतच बसेल. याचं कारण त्यांच्यावर श्रमाचा, कष्टाचा, सन्मार्गाचा असा संस्कारच झाला नाही. जे जे उगाळले ते सारे कोळसेच होते, हेही असेच होते, तेही तसेच होते, आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते, झाला न स्पर्श त्यांना केव्हाच चंदनाचा, जे जे उगाळले ते सारे कोळसेच होते, असंच या निमित्ताने वाटतंय. आणि ही जी सुरेश भटांची कविता आहे ती आपल्या समोर येते. अंतिमता काय म्हणू? चमत्कार नव्हे तर विज्ञानाचा उद्गार आणि श्रद्धेचा साक्षात्कार होणं अधिक महत्वाचं आहे. समाज जागृती हेच केवळ यावरचं उत्तर आहे. याचं कारण श्रद्धाच जर समाजात नसेल तर जीवन नाही, आणि विज्ञान नसेल तर भविष्यच नाही. म्हणून असा श्रद्धेनं युक्त असलेला विज्ञानवादी समाज निर्माण करणं हेच खरं मोलाचं. धन्यवाद. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. कॉमेंटमध्ये लिहा. पहा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. द डॉक्टर उदय निरुकर शो.